जिकडे जिकडे विशाल असतो तिकडेही मुलगी असते। हिला माहित आहे ना की माझं प्रेम आहे विशालवर, मला फिलिंग्स आहेत विशालसाठी। मग का प्रत्येक वेळेस ही माझ्या आणि विशालच्या मध्ये येते? इरा, अगो तुझा काहीतरी गैरसमज होता, असं काहीच नाही। असं काहीच नाहीये बयो। मग मला सांग, जिकडे मी आणि विशाल डेटवर होतो तिकडे तू का पोहोचलीस? तुला माहित होतं ना आमची डेट आहे? हा, मी वॉशरूमला गेल्यावर का विशालला बाहेर घेऊन गेलीस तू? का प्रत्येक वेळेस माझ्या आणि विशालच्या मध्ये येतेस? उत्तर दे। इरा, बाळा शांत हो। नाही मम्मा प्लीज, जे काही क्लिअर करायचे ते आज आत्ताच होईल। मला उत्तर हवंय। का प्रत्येक वेळेस तू विशाल आणि माझ्यामध्ये येतेस? बाबा, हॉस्पिटलमध्ये प्रत्येक ठिकाणी मुलगी पुढे पुढे करते ना, करते, बरं करू द्या। मग आज हॉस्पिटल सोडून माझ्या आणि विशालच्या डेटच्या ठिकाणी का आली ही मुलगी? मला उत्तर हवंय। हो तू शांत हो, मी विचारतो। भयो बाळा, प्लीज चुकीचं नको समजूस, पण मला सांग, यांच्या डेटच्या ठिकाणी तू का गेली होतीस? बोल ना, आता बोल। आता का गप्प जेव्हा बाबा तुला प्रश्न विचारतोय? बोल। इरा, तुका खरं ऐकायचं आहे ना? हो। मग ऐक, माका थंय येऊक तुझ्या मम्मानेच सांगितलं। गौतमी, मी अगं इरा, तू जर समजतस ना तसं अजिबात नाही। अगो मी किती येईन तुमच्यामध्ये? उलट तुझ्या मम्माकाच तुमच्या दोघांचा नाता पटलेला नाही। त्यांनी मुद्दाम माका चावी आणूक रेस्टॉरंट मध्ये पाठवलेला आणि तुका त्या खोटा बोलल्या। गौतमी, तू केलंस हे सगळं? तुला इरा आणि विशालच्या मधलं नातं पसंत नाहीये मला माहिती होतं, पण म्हणून तू ह्या थराला गेलीस? नाही इरा, हे बघ माझं ऐकून घे, हे सगळ्यांकडे लक्ष नको देऊ। हे सगळे खरं बोलतायत। अगं इरा, ऐकून घे माझं, असं काही नाहीये। हे बघ मी तुला सांगते ना, म्हणजे बस। म्हणजे तुला कधीच माझं आणि विशालचं नातं मान्यच नव्हतं? तुला सुद्धा माझा आनंद बघवत नाही ना मम्मा? इरा अगं असं नाही। डोंट टच मी। खोटं बोललीस तू मम्मा। अगं मला तुझ्याकडून हे कधीच एक्सपेक्टेड नव्हतं ग। तुला सुद्धा मी हॅपी बघवत नाही ना? अगं नाही बाळा, माझं ऐकून तर घे। विशाल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, विशालला माझ्यापासून कोणीच दूर करू शकत नाही। अगदी तू सुद्धा। I hate you. I hate you, Mama. इरा, इरा अगं ऐक ना। इरा हे बघ ऐक।
इरा इरा ऐकून घे ना नाही प्लीज मला नाही बोलायचं. अगं मला नाही बोलायचंय. तुझं इरा, ऐकून अगं, तू तुझं please ऐकून ऐक म्हणाले ना. ना. इरा मला नाही बोलायचंय. इरा प्लीज बाळा दार उघड ना. इरा मी काय म्हणते माझं एकदा तर ऐकून घे ना बाळा. इरा मला नाही बोलायचं. जा. इरा एकदा माझं ऐकून घे बाळा प्लीज दार उघड ना. इरा 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 प्लीज दार उघड ना. इतका राग नको ना. इरा बया आती. इरा बयो आतीये. इरा इरा अगं इरा ऐक ना. तुला सांगितलं ना आता जा. नाही, पण आत्तासाठी जा. आत्तासाठी जा. बयो मला तुझ्याकडून एका प्रश्नाचं उत्तर हवंय. बोल ना. ऍक्सिडेंट झाला त्या अगोदर तुझं आणि विशालचं काय बोलणं झालेलं? प्लीज सांग मला. मला जाणून घ्यायचंय. अगो इरा काय नाही म्हणजे विशाल सर म्हाका विचारू केले होते की तू असा कित्या केला म्हणजे तुम्ही दोघं डेटवर असताना मी थंय कित्या केले एवढाच बोलले आणि मग मी रागात होते म्हणून थैसून निघून गेले. कोणावर रागवलेलीस? अगो तुझी आई खोटं बोलली ना फोनवर म्हणून. या राईट. इट्स ओके बा. सॉरी बरो. त्या दिवशी तुझ्यावर फार राग काढला मी. सॉरी अबाउट दॅट. आणि मला फायनली कळलं की माझ्या आणि विशालच्या मध्ये तू नाही आहेस. सो सॉरी फॉर ऑल दॅट. इरा तू कित्याक सॉरी बोलतेस? आले मी. शुभंकर तुला समजतंय का? इरा माझी मुलगी आहे. मी तिच्या वाईटाचा विचार का करेन? आणि मुळात तिने तिचं आयुष्य कोणा आयऱ्या गैऱ्याबरोबर काढलेलं मला चालणार नाही. विशाल कोणी आयरा गैरा नाहीये. एक हुशार डॉक्टर आहे तो. हुशारी सगळं काही नसतं. आणि पैसा असणं म्हणजेही सगळं काही नसतं. हे कधी कळणार आहे गौतमी तुला? हे बघ मला ते काही माहिती नाही. विशाल सोबत इराचं कुठल्याही प्रकारचं रिलेशन मला मान्य नाही. त्यामुळे मी जे काही केलं ते इराच्या भल्यासाठी केलं. गौतमी एक गोष्ट लक्षात ठेव. इरा फक्त तुझी नाही माझीही मुलगी. तिचं भलं बुरं कळतं मला. आणि आपण मोठे आहोत म्हणून आपली मतं मुलांवर लादणं कितपत योग्य आहे? त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे ना. त्यांच्या चुका त्यांचे अनुभव यातून काहीतरी शिकतील ना ते. हे असलं सगळं करून काय शिकवलंस तू इराला? हे बघ मला ते काही माहिती नाही. मी जे काही केलं ना ते इरासाठी केलंय. हे असं बयोच्या खांद्यावर बंदूक ठेवून? तुला जरी वाटत असलं ना की तू इराच्या भल्यासाठी हे सगळं केलंयस तरी तुझ्या या निर्णयामुळे तिलाच जास्त त्रास होतोय. असं बयोला प्याद बनवून काय साध्य केलंस तू गौतमी? हे बघ मला जे वाटलं तेच मी केलं. आणि कुठलीही आई तिच्या मुलीचं फ्युचर सिक्युअर व्हावं यासाठी प्रयत्न करतेच. तू इरावर तुझी मतं लादतीयस. मोठी झालीये ती आता. आणि तुझे विशाल बद्दलचे काहीही मुद्दे असतील पण आता महत्वाचं काय आहे की इराला काय वाटतं ते. त्यामुळे यू प्लीज स्टे आउट ऑफ दिस. सगळं माझ्यामुळे घडलं. सगळी माझी चूक. तू वाईट शांत राहू बयो. माका सांग काय झालं? ते विशाल सरांची जी अवस्था झाली ते मी जबाबदार आहात. मी असं कसं करू शकते? आम्ही हॉटेल बाहेर जेव्हा बोलत होतो तेव्हा विशाल सर रागारागात बोलले. काय चाललं
त्यामुळे एक दिवस माझा जीव जाईल म्हणा. आणि मी पण बोलून टाकला की काका काहीच फरक पडत नाही. आणि दुसऱ्या क्षणाला त्यांचा ऍक्सिडेंट झाला. मी असं कसा बोलू शकते? अयो बघो, ओघात माणूस बोलाच आता. तुझ्या मनात तसा काय नाही आहे त्या विशालला चांगलाच माहिती आहे ना. आणि आता तो बरो असा रवणकाच्या कृपेने थोडक्यात निभावला सगळा. पण बयो विशाल, इतकी माका तुझी पण काळजी वाटतं. तुझ्या मनावर झालेले जखमा कसे भरतले होते. आणि या सगळ्यात तुका खोटा बोलूचा लागता त्याचा काय? एक खोटा लपवण्यासाठी तुका 100 वेळा खोटा बोलूचा लागता. आणि बयो तुका सवय नाही गो खोटा बोलूची. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी विशाल सर आणि इरम मध्ये नाही होऊ शकत असते. माका यावर काहीच बोलूच नाही. थांब बयो, न बोलून विषय टाळून प्रश्न सुटणार नाही. हा माणूस एकदा खोटं बोललो ना की मग त्या चक्रात तो अडकत जाता. मग एक खोटं लपवण्यासाठी दुसरा खोटा लपवण्यासाठी तिसरा खोटा बोलूचा लागता. आणि तुझा विशालवर प्रेम नाही ह्या तू पहिला खोटा बोललस आणि मग त्यातच तू अडकत गेलस. अगो का सवय नाही हा खोटा बोलूची. तुझा विशालवर प्रेम नाही ह्या बोलून तू अजून स्वतः किती फसवतलस सांग ना. बरं त्या सगळा जाऊ दे. स्वतः एवढी मोठी शिक्षा कित्याक देतस? जरा स्वतःचा विचार कर. आणि विशालचो पण तू तुझा निर्णय देऊन मोकळी झालीस. विशालचा काय? विचार केलाय मी आत्ते, खूप विचार केलाय. हिराक लहानपणापासून सतत सगळ्या गोष्टी शेअर करूक लागल्यात. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तिचं बाबा तिका शेअर करूक लागलो. आणि आता जर माझ्यामुळे तिचं प्रेम लांब जाणार असत तर ह्यात तिका सहनच नाही होणार. ते तिचा विचार केलाय त्यावर मी ठावा. बयो काय ठरवलं नाही या पोरीन? नक्की काय चाललंय हिच्या मनात? कायच कळत नाही. जवळ नका आता तूच काहीतरी यातनं मार्ग दाखव. गई चिकारडे, मी सांगितलं होतं ना माझं नाव घ्यायचं नाही म्हणून. का ऐकलं नाहीस माझं? खरं तर त्यावेळी तुमचं ऐकलं ना हीच सगळ्यात मोठी चूक होती माझी. हे जास्त बोलतेस तू माझ्यासमोर. जास्त बोलत नाही, फक्त बोलतंय आणि मी बोलणारच. कारण माझ्या आईने माका लहानपणी शिकवलं, एकदा झालेली चूक परत करायची नाही. मी खोटं बोलू शकत नाही. तुम्ही माका किती पण धमक्या दिल्या ना तरी मी खोटं बोलूच नाही. जा काय सत्य होता त्या सगळ्यांसमोर येऊकच भय होता आणि मी ताच केला. एक दिवस असं काहीतरी सत्य बाहेर पडेल ना तुझं, भीक मागत फिरशील सगळीकडे. ही वेळ कोणावर येणार आहे ना त्या लवकरच कळत. खूप मोठा घाव घातलायस तू, पण मी शांत बसणाऱ्यातली नाहीये. असा पलटवार करेल ना की रडत बसशील तू. पयो
भयो 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 भयो. भयो. माझाच डाव माझ्याच वरती उलटवलास काय? पण तू ओळखत नाही मला. मी पण गौतमी आहे, गौतमी. आता मी तुला सोडणार नाही, तुझी चांगली वाट लावणार आहे. तुम्ही काय चाललंय? आता मला काय वाटतं याला काही महत्व आहे का? तर एवढं बोलून सुद्धा इरा आणि विशालच्या नात्याबद्दलचा तुझा राग अजून गेलाच नाहीये का? शुभंकर, मी फक्त हे बघ गौतमी, मला कळतंय तू एक आई आहे, तुझ्या भावना समजतायत मला, पण मी सुद्धा इराचा बाबा आहे आणि यावेळेस मी जे ठरवलंय ना तेच होणार आहे, कारण इराला सुद्धा तेच हवंय. अरे पण मी फक्त. अगं तू नको ना मध्ये पडू. तसंही माणसं ओळखण्यात आणि माणसांशी नाती जपण्यातला तुझा रेकॉर्ड बरा नाहीच आहे, आणि तुझ्या चुकीच्या अनुभवांची किंमत मी इराला मोजू देणार नाही. तिला त्रास देणं बंद कर. आणि एक, यापुढे चुकून जरी बयोला मध्ये पाडून इराचं नातं बिघडवायचा प्रयत्न केलास ना तर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही. आणि शेवटचं सांगतोय गौतमी, आपण जे काय आपल्यातलं निनावी नातं मुलांसाठी जपतोय ना ते मला कायमस्वरूपी संपवावं लागेल. लक्षात ठेव. चल चल. हॅलो. हा नर्स, विशाल सरांना जाग आली. हा बोलतोय, तो रिस्पॉन्ड करतोय काही? हां सर झोपलेत. त्याच्या कानाला फोन लाव. मॅडम पण सध्या ते. तुला सांगते तेवढं कर. ओके मी प्रयत्न करते मॅडम. ठीक आहे. सर. विशाल सर. सर. सर तुमच्यासाठी कॉल आलाय. मी कानाला लावते, तुम्ही बोला. सरस्वती. सरस्वती. काय एवढे मोठे दिवे लावले त्या विशालने? हा फालतू कोणीकडचा. माझी मुलगी, या गौतमीची मुलगी असून सुद्धा इरा कशी काय प्रेमात पडू शकते त्या विशालच्या? अहो वहिनीनो, तुम्ही चिडचिड कित्या करतास? एकदा काय हाय तो एकदा इराशी विषय बोलून घ्या ना. हो 1000 वेळा बोलून झालंय माझं तिच्याशी, ऐकतच नाही, काही फरकच पडत नाही. ठीक आहे, मी काय म्हणतोय म्हणजे माका आपला वाटता म्हणून सहज सांगते मी तुमका. विशाल अजून हॉस्पिटलमध्ये झाला, तो का अजून बरो झालेलो नाही. मग थयच त्याका आपण. भाऊजी हे बा, तुम्ही उगाच ना मला भलते असाल त्या आयडिया देऊ नका. त्या इराच्या डोक्यातनं खूळ कसं काढायचं त्याचा विचार करते मी. इराला त्याच्यापासून लांब कसं करायचं हा विचार करते मी. काय चाललंय तुमचं? मग मी काय म्हणतो, तुम्ही आता काहीही म्हणू नका. तुम्ही आता निघा, मला जरा शांतपणे विचार करू द्या. ठीक आहे, आता काय जात आहे वगैरे येत आहे. विशाल, अरे मी बोलते, इरा बोलते. विशाल. सरस्वती. हात तुझं नाव का घेतोय? इरा, अगो ऍक्सिडेंटच्या आधी आम्ही बोललो होतो ना.
म्हणान कदाचित पोस्ट ट्रॉमॅटिक रिॲक्शन असतात त्यांची, आणि त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तेवढाच राहिला ना, ॲक्सिडेंटच्या आधी झाला. आम्ही बोलत होतो एवढाच त्यांच्या लक्षात होता, म्हणून कदाचित माझं नाव घेत असते. अगं पण तो ऐक ना, त्यांची अवस्था बघ आता. तू अजून प्रश्न विचारलेस तर त्यांना खूप स्ट्रेस येईल. आता फक्त ते लवकर कसे बरे होतील ह्याचा विचार करूया ना. उद्या सकाळी मी हॉस्पिटलला जाणार आहे, तू पण ये माझ्यासोबत. कधी एकदा विशालला बघते असं झालंय. हो इरा, तुका राग येणार नसेल तर एक सजेस्ट करू. काय? हो, माका माहिती आहे तुझा विश्वास नाही, पण विशाल सरांचा देवावर खूप विश्वास आहे, आणि माझा पण. तुका माहिती आहे तू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतीस तेव्हा मी देवासमोर गाराणा घातला आणि तू लगेच बरी झालीस. तसंच तू ह्या नवरात्रीत विशाल सरांसाठी प्रार्थना करशील काय, म्हणजे ते लवकर बरे होतील.